नमस्कार मंडळी. तर आज आहे हनुमान जयंती. तर सगळ्यांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तसंच आपले येरमाळ्याच्या देवीची येराईची जत्रा सुद्धा आहे. तर ते आम्हाला येरमाळ्याची देवी आहे, पण आता जत्रेत जाणं होत नाही. पण आम्ही घरी परड्या वगैरे तर भरतो प्रत्येक वर्षी बरं का. तर ह्याच वर्षी नाही तर पुरणपोळीचं नैवेद्य वगैरे बनवून आम्ही घरीच परड्या भरतो. तर चला, तर मी आता नैवेद्य भरला किती 10-15 नैवेद्य बनवलेत घरच्या देवाला पण आणि परडीत ठेवायला पण. तर पुरणपोळीचा स्वयंपाक आता थोडाच बनवलेत. नेहमी आम्ही जास्त 1-1 किलो डाळ घालतो, तर ह्यावेळेस थोडी कमीच घातली. पण कमी म्हणजे आता सगळ्यांना पुरण एवढं असं तर केलेलं आहे. तर भजी बनवलेले आहेत, थोडे पापड असे तळून ठेवलेले आहेत, कुरवडी, दही, भात आणि इकडे आपल्या पोळी, चपाती आणि नैवेद्य भरण्यासाठी आता चालूच आहे माझं. आणि इकडे बनवलं आता भात आणि दूध घ्यायचं बाकी. आणि इकडे बनवली आपली कटाची आमटी. तर आता मी नैवेद्य भरायला घेते. तर पहिलं तर मी टाकणार आहे बघा भात. आणि आपलं भजी आता तोडून नाही ठेवत मी, एक एक ठेवणार. कारण देवाच्या नावाने करायचं ना, अर्धा तोडून कसं ठेवायचं, म्हणून मी सगळीकडे एक एकच भजी ठेवणार आहे. आणि आपल्याला पापड, आता एक एक पापड तर नाही ठेवू शकणार, पण तोडून असे पापड ठेवते. आता 2च भरून दाखवते आणि बाकीचं सगळं भरल्यानंतर तुम्हाला दाखवते. दही आणि साखर. भातावर आपण घातलेलं आहे आमटी. आणि आपण दूध पण आता टाकते. तूप तूप पण घ्यायचे, पण तूप मी काय गरम केलेलं नाहीये. तुपाचा डब्बा दाखवू शकते, नाही तर मग चल बोलली तर दाखवलं नाही, पण दाखवते मी तुम्हाला व्हिडिओमध्येच. तूप मला गरम करावं लागेल. तर चला, तर मग सगळ्यांनी असेच नैवेद्य भरून घेते. चालू आहे बघा इथं माझं तळणं. इथे झालेत भजी बनवून, पुरण वाटलेलं आहे. इकडं कुरवड्या, पापड झालेले आहेत तळून. तर तुम्हाला दाखवते मी आज काय आहे ते. तर असा अवतार आहे माझा, कारण कामाच्या ह्याच्यात साडी बिडी सगळं काम झाल्यावर घालणार. हे बघा, तूप पण टाकते बरं का मंडळी. इथे बघा घरात आणल्या आमच्या परड्या. तर आता हळदी कुंकू लावून घेतो. कुटुंबाला फक्त हळद. हा, त्याच्यात हे नाही पण आता ओटम ही कशातलं ते तसं ठेवलेलं ना. त्याच्यात मी पीठ आणि ही परली यातलीच आहे ना, ही यातला असं. हा, हे घातलं असं मी एकच करली. ही पान सुपारी वर आहे. आता कुठे ते अन्न आता इथे एक परडी या मला असल्यामुळे यायचं ना आम्ही असलं तर ताट ठेवलेल्यावर का असं पण चालतं, कारण परडी गेली जत्रेलाच. चारच पानं दिले. लेकरांना लावले की अशी करते. दे जा त्याला, जा पैशाला. हेल्मेट ठेवले तिकडे. जत्रेला जाणं होत नाही म्हणून मग
नारायणी नमोस्तुते। जयंती मंगलाकाली भद्रकाली कृपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वासुदा नमोस्तुते। शरणांगत दीनार्थ परित्राण परायणे सर्वशती हरे देवी नारायणी नमोस्तुते। नमो देवे महादेवे शिवाय सतत नमन नम प्रकटे भद्रायणी यथा प्रणता स्मतां। जय परत्परे पूर्णचिन्मय भगवती महामंगलाय अगाधीश्वरी विश्वापिके शरण तुझ मी पावंबिके। परम मूढ मी जाण निश्चय भ्रमत्व्यर्थ मी नामुखी मे म्हणवितो तुझा रंका कालिके शरण तुझ मी पावंबिके। दीन वस्त्रे पाय दाखवी तारी भैरवी या भवार्ण दिवाळी तापानंददायके शरण तुझ मी पावंबिके। आश्रय नशे आणि काजनी बाळका शिका धाडी लेवणी ती कामक्रोधय व्याघ्र गर्जती रक्षी संकटी भ्रांती नाशिके शरण तुझ मी पावंबिके। काही नाटवे विचारा मनी भ्रमत व्यक्त मी दीन यज्ञ प्रगट होई तू ज्ञानदीपके शरण तुझ मी पावंबिके। श्री दयानिधे त्रिपुर सुंदरी सर्व साक्षी तू भेट लवकरी गोसावी नंदन विनवी चांडिके शरण तुझ मी पावंबिके। आम्ही भक्त मी विनवी चांडिके शरण तुझ मी पावंबिके। आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे तुळजाईचा नावानं उदे पिंपळगावच्या भवानी आईच्या नावानं उदे परशुराम भगवान की जय। जय। गडवा महाराज की जय। भवानी सैतम नमामि भवम भवानी सैतम नमामि भवम भवानी सैतम नमामि। आई राजा उदे एक दैवत आहे मग पण सगळं आहे खरं, पण आता इकडं अडचण असती, पोरांची परीक्षा असते ते आमचं कुळदैवत आहे येडाई। तर काही कारणामुळे आम्हाला पोरांच्या परीक्षाही असते त्या म्हणून जत्रेला जाणं होत नाही। तर मग आम्ही घरीच आमचा देवदेव करतो, पुरणपोळीचा नैवेद्य करून परड्या बिरड्या भरतो। त्या दिवशी हनुमान जयंती पण असती, मग सगळंच साधून येतं ना। तर हनुमान जयंतीच्या आणि येडाईच्या जत्रेच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि माझं पांगरे माहेर आहे तर करमाळ्या तालुक्यात, तिथं पण गाड वाढण्याचा कार्यक्रम असतो, ते पण नैवेद्य आम्ही करतो भैरवाला। तर असं आमचं परड्या भरायचं कार्यक्रम असतो। तर बघा तुम्ही आणि नक्कीच आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा। आणि मी एक छोटस गाणं टाकणार आहे, तर ते नक्की बघा आणि कसं वाटलं गाणं ते नक्कीच कमेंट करून सांगा। येडोसरीच्या नावानं उदे उदे पिंपळगावच्या भवानी आईच्या नावानं उदे उदे। देवाऱ्यात ठेवला का? बारीक बारीक तुकडा करून ठेव सगळ्या देवा पुढे तिथे एक 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 तुकडा असा देवाऱ्यात ठेवला। आठव चल जरा चालू हे चांगलं वाटतं रे असे बसवल्यावर आणू माझी बॅग आहे ना वर मीरा बोललो होळी भक्ती आणि माझा भाव ग नाव माझी तू किनाऱ्याला लाव ग नाव माझी तू किनाऱ्याला लाव ग। होळी भक्ती आणि माझा भाव ग नाव माझी तू किनाऱ्याला लाव ग नाव माझी तू किनाऱ्याला लाव ग। धन दौलत मागत नाही गाडी बंगला नको मलाई गाडी बंगला नको मला आई गाडी बंगला नको मला आई रूप सावळ आंबा मला दाव ग नाव माझी तू किनाऱ्याला लाव ग नाव माझी तू किनाऱ्याला लाव ग। होळी भक्ती आणि माझा भाव ग नाव माझी तू किनाऱ्याला लाव ग नाव माझी तू किनाऱ्याला लाव ग। तर मंडळी हे नैवेद्यासाठी मी आज पुरणपोळीचा बनवलेली। तर येरमळ्याची जत्रा आणि माझ्या माहेरच्या पण आज गाड्या वडल्या असतात पांगऱ्याच्या,
तर तिकडं पण आज नैवेद्य असतो पुरणपोळीचाच, म्हणजे आज माझं दोन्ही पण घडलेलंच आहे. तर असं बघा मी परड्या वगैरे भरलेला आणि नैवेद्य असं बनवलेला. तर कसं वाटला माझा हा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा.